वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा श्रीराम। रामामी तव दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय। रामा या भुवनत्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक श्रीराम। सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार श्रोते हो। समर्थांच्या प्रस्थानत्रयीमधला सगळ्यात गहन वाटणारा जो विषय आहे आत्माराम, त्याच्यावर आपण मनन चिंतन करतोय, चर्चा करतोय, तो जास्तीत जास्त खोलामध्ये जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। असा हा ग्रंथ आहे आत्माराम आणि त्याच्यातला आपला हा आजचा 5वा भाग आहे। आत्तापर्यंत आपले केवळ 20च ओव्या झाल्या आहेत, कारण पार्श्वभूमी पाहणं पण महत्त्वाचं होतं आणि सुरुवात पक्की झाल्याशिवाय पुढची इमारत बांधणं शक्यच होत नाही। त्यामुळे आधी आपण पहिले काही श्लोक पक्के झालेत आपल्या 4 भागामध्ये आणि आता आपण 5व्या भागामध्येच म्हणजेच 21व्या ओवीपासून सुरुवात करतोय। ह्या आत्मारामामध्ये 5 समास आहेत आणि 183 ओव्या आहेत। हे आपण पार्श्वभूमीमध्ये पाहिलं। या 5 समासापैकी पहिला समास आहे तो त्याग निरूपण। कशाचा त्याग करायचा आहे तेच आपण पाहतो की भौतिक गोष्टीचा त्याग करायचा आहे। अनावश्यक खूप गोष्टी आम्ही साठवून ठेवलेल्या असतात, त्या गोष्टीचा त्याग केल्याशिवाय नवीन गोष्टींना जागाच होणार नाही आणि त्या दृष्टीने हा त्याग निरूपण समास आपणा प्रापंचिकाच्या दृष्टीने तर अतिशय महत्त्वाचा आहे। आणि म्हणून समर्थ हे आपणहून सांगतात, कुणाला तर शिष्याला सांगतायत। केव्हा सांगतायत तर 21 समासी दासबोध लिहून झाला, वाचून झाला, त्याची पारायण झाली, पण अजून पालट दिसत नाहीये, वृत्तीमध्ये पालट दिसत नाहीये शिष्याच्या, आणि म्हणून समर्थ आपणहून त्याला हा ग्रंथ सांगतायत किंवा हा उपदेश करतायत। आणि 19व्या ओवीमध्ये तर समर्थ म्हणतात, तुवा आशंका नाही घेतली। तुवा म्हणजे तू काही विचारलंच नव्हतंस, तुवा आशंका नाही घेतली, परंतु मज तुझी चिंता लागली, काजे तुझी भ्रांती फिटली नाहीचा अद्यापी। तुझी भ्रांती फिटली नाही आणि म्हणून हे सांगण्याचं प्रयोजन मला पडलेलं आहे। आणि म्हणून समर्थ आपल्याला हा आत्माराम उलगडून दाखवत आहेत। 20 ओव्या झाल्या होत्या आणि 20व्या ओवीमध्ये त्यांनी विषयाला प्रवेश केला होता। दासबोधीचे समासी निर्मूळ केले मी पणासी। दासबोधामध्ये अहंकार कसा काढून टाकायचा हे सांगितलं होतं। तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना, पण नुसतं वाचन झालं, अभ्यास झाला, मुखोद्गत झालं, पण त्याच्यातनं वृत्तीत काही फारसं अंतर दिसत नाही आहे, फरक दिसत नाही आहे। आणि म्हणून समर्थ म्हणतात की हे मला सांगणं पडलं आहे तुझ्यासाठी। आणि अर्थातच शिष्य म्हणजे आपण सगळे शिष्यच आहोत समर्थांचे, त्या निमित्ताने आपल्याला हा बोध केलेला आहे। आता पुढच्या ओवीपासून प्रारंभ करणार आहोत आपण, कारण मागचं फार बघणार नाही आहेत, कारण आपल्याला तर पुढे जायचं आहे। आज आपण 21व्या ओवीपासून बघणार आहोत। शक्य झालं तर 10 ओव्या आज आपल्या
एक तासाभरात नक्की होतील. पण बघूया ना, महत्त्व आपण गाळायचं काही नाही आहे किंवा काही सोडून पुढे जायचं नाही आहे. पक्कं झाल्याशिवाय पुढे जायचंच नाही तर आपलं ठरलं आहे. समर्थ म्हणतात 21व्या ओवीत, म्हणून न पुसता सांगणे, पडले शिष्या तुझ कारणे, आता तरी सोय धरणे श्रवण मननाची. आणि म्हणूनच तू विचारलं नसताना सुद्धा मी तुला हा उपदेश करतोय, हा बोध करतोय तुझ्या कल्याणासाठी. तू काही विचारलं नाहीस, मागितलं नाही, शंका विचारली नाहीस, तरीसुद्धा तू आता श्रवण आणि मनन याचा आश्रय घे बरं का. खरं म्हटलं ना, प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, खरं तर कुणी सांगितल्याशिवाय आधी म्हणजे कुणी विचारल्याशिवाय सांगूच नाही असं म्हटलेलं आहे. त्यामुळे असा सामान्यतः असा दंडकच आहे खरं म्हटलं तर. परमार्थात तर तो कसोशीने पाळला जातो. परमार्थ हा कुणाला जबरदस्ती करून येतच नाही. अगदी माझी जवळची मैत्रीण असली तरी तिला जबरदस्ती मी काही सांगू शकत नाही, कारण जिथे रसच नाही आहे, जिथे ओढच नाही आहे, जिथे आवड नाही आहे, तिथे हे सांगून काही उपयोगही नसतो. त्यामुळे परमार्थामध्ये तर कसोशीने ते पाळला जातोच. इथे सुद्धा शिष्याने विचारलं तरच खरं तर गुरुनी सांगायचं असतं. शिष्याची तळमळ म्हणजे आपण नेहमीच उदाहरण बघतो, भूमी नांगरल्याशिवाय तिथे बी पेरून उपयोग नसतो. अगदी अर्जुनाला सुद्धा जेव्हा तो म्हणाला शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम, तेव्हा भगवंतांनी उपदेश करायला सुरुवात केली. तोपर्यंत अर्जुन एकटाच बोलत होता. भूमी नांगरली नसेल तर बी पेरूच नाही आहे. तसं शिष्याने विचारलं नाही तर सांगूच नाही, कारण ती तळमळ नसेल तर सांगणं सुद्धा व्यर्थ जातं. पण तरीसुद्धा इथे त्या दंडकापेक्षा, त्या नियमापेक्षा समर्थांची तळमळ जी आहे शिष्याला उन्नत करण्याची, ती वरचढ ठरलेली आहे. आणि म्हणून समर्थ आपणहून इथे हा नियम मोडतायत आणि शिष्याच्या कल्याणाच्या तळमळीपोटी हा पुढचा बोध त्याला करतायत. ते ज्ञान दानासाठी आता सिद्ध झालेले आहेत. आता शिष्याने काय करायला पाहिजे, खऱ्या शिष्याने आपल्या श्रवणपुटामध्ये ते सगळं साठवायला पाहिजे. म्हणजे हा समर्थांचा भर खरं म्हटलं तर कशावर आहे, दासबोध काय, मनाचे श्लोक काय आणि आत्माराम काय. समर्थांचा भर आहे तो विवेक शक्तीवर आहे. माणसाची बुद्धी कशी असते, ती सत्याची पक्षपाती असते, सत्याकडे झुकणारीच बुद्धी असते. आणि आत्मज्ञान हेच तर अंतिम सत्य आहे. त्यामुळे आत्मज्ञानाकडे झुकणारी बुद्धी आहे. आणि मग या सत्याचं सतत मात्र श्रवण करायला पाहिजे, सतत घडायला पाहिजे श्रवण. तर मग त्यातून आपोआपच मग मनन घडतं, त्यातून निधिध्यास निर्माण होतो आणि मग त्यातूनच आत्मदर्शन घडत असतं. याच्यासाठी समर्थ नेहमीच अगदी नवविधा भक्तीमध्ये, दासबोधामध्ये काय किंवा इथे काय, श्रवण आणि मननाचा आग्रह धरतात. तर श्रवण म्हणजे काय बघा. आता श्रवण अगदी नवविधा भक्तीमधली पहिलीच पायरी आहे श्रवण. जेव्हा माणसाला काहीही येत नसतं तेव्हा निदान श्रवण तरी करावं. पण निदान श्रवण म्हणजे नुसतंच श्रवण नाही आहे बरं का. कानाने ऐकणं याला श्रवण नाही म्हणत. ते आत थोडं तरी मुरायला पाहिजे, अंतःकरणापर्यंत जायला पाहिजे. इंग्लिशमध्ये हे आपण जरा जास्त समजून घेऊ शकतो बरं का. अंतःकरण, हृदयाला म्हणतात हार्ट. हार्टपर्यंत जाण्यासाठी काय करायला पाहिजे, हार्टपर्यंत म्हणजे आतपर्यंत जायला पाहिजे. मग त्याच्यातला टी काढून टाकूया. हार्टमधला टी काढला की होतं HEAR, हिअर. श्रवणाने, ऐकल्याने ते आतपर्यंत मुरतं. आणि हिअरमधला सुद्धा H काढून टाकूया म्हणजे उरतं ते इयर. इयर म्हणजे कान, EAR, इयर म्हणजे कान. म्हणजे कानात, इयरमधनं हिअरकडे जायचं आणि हिअरमधनं हार्टकडे जायचं. अशा पायऱ्या जर का आपण ओलांडल्या तर नक्कीच हे कान जे आहेत तर ते अतिशय उत्तम रिसेप्टिव्हिटी, त्यांच्याकडे ग्रहण शक्ती आहे. अहो म्हणून तर आपल्याकडे पुष्कळ ज्यांनी ऐकलंय त्याला आपण बहुश्रुत म्हणतो ना. बहुश्रुत म्हणजे पुष्कळ ऐकलेलं आहे किंवा ग्रंथाचं पुष्कळ वाचन केलेलं आहे. वाचन हे सुद्धा एक प्रकारचं श्रवणच असतं. त्यामुळे ज्याने पुष्कळ वाचन केलं त्याला आपण बहुश्रुत किंवा विद्वान म्हणतो. काय वाचायचं पण, नुसत्या कथा कादंबऱ्या नाही. काय वाचायचं तर वेदशास्त्रे आणि पुराणे, महावाक्यांची विवरणे, तत्वचतुष्टय निरशने, कैसी ते ऐकावी. काय ऐकायचे, परमार्थ ज्ञान, गुह्य ज्ञान, अध्यात्मवाक्य ऐकायचे असं म्हटलेलं आहे.
आणि खरं म्हटलं तर आपल्या अवतीभोवती जी सृष्टी आहे ना, ती सगळी शब्दसृष्टीच आहे हो. शब्दाच्या शिवाय आपण जगूच शकत नाही. शब्द हेच आपलं जीवन आहे. म्हणजे बघा ना, आपल्या अवतीभोवती काय काय साधन आहे. आकाशवाणी आहे, चित्रवाणी आहे, सिनेमा आहे, रेडिओ आहे, नाटक आहे, वर्तमानपत्र आहे, मासिक आहे, ग्रंथ आहेत, ग्रंथालयं आहेत, शाळा कॉलेजचे वर्ग आहेत, व्याख्यान प्रवचन आहे, कीर्तन आहे, सभा आहे, संमेलन आहे. शेवटी या सगळ्यामध्ये काय महत्त्वाचं असतं तो शब्द. शब्द काळजीपूर्वक ऐकायचा आहे आणि श्रवण, जितकं तुमचं श्रवण उत्तम होईल तेवढे संशय फिटत जातात असंही म्हटलेलं आहे. एक कथा सांगतात बरं का, एका राजाची कथा सांगतात. एका मूर्तिकाराने त्याच्याकडे 3 बाहुल्या आणल्या होत्या. ते म्हणाले, ह्याच्यातली तुम्ही एक घेऊ शकता, तुम्हाला एक मला ही बक्षीस द्यायची, नजराणा करायचा आहे. ह्याच्यातली पण कुठली निवडायची ते तुम्ही ठरवा. राजा म्हणाला की कुठलीही द्या, सगळ्या सारख्याच तर दिसत आहेत. पण त्याच्याकडे प्रधानजी होते आणि प्रधानजींना त्यांनी बोलवलं आणि विचारलं, ह्या 3 बाहुल्यातली उत्तम बाहुली कुठली अशी तुम्हाला वाटते? प्रधानजी अतिशय चाणाक्ष होते. त्यांनी एक तार मागवली. एका मूर्तीच्या कानातनं तार घातली आणि ती दुसऱ्या कानातनं बाहेर पडली. ठीक आहे म्हणाले. दुसरी मूर्ती बघितली. दुसऱ्या मूर्तीच्या पण एका कानातनं तार घातली तर ती मुखातनं बाहेर आली, तोंडातनं बाहेर आली. आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानामध्ये तार घातली, ती आतपर्यंत, अंतःकरणापर्यंत, हृदयापर्यंत गेली. तेव्हा प्रधानजी म्हणाले की ही तिसरी बाहुली सगळ्यात उत्तम आहे, तिसरी मूर्ती छान आहे, कारण जी ऐकते ती हृदयामध्ये साठवते. पहिली बाहुली होती ती एका कानाने ऐकलेलं दुसऱ्या कानाने सोडून देते. दुसरी जी बाहुली होती ती एका कानाने ऐकलेलं मुखातनं बाहेर, म्हणजे दुसऱ्यांना सांगत सुटते. तिसरी मूर्ती मात्र अंतःकरणात साठवून ठेवते. आणि खरंच आहे, श्रवणानंतर मनन घडलं पाहिजे, मननातून निदिध्यास घडला पाहिजे. नाही तर नुसतंच कानावर पडणं हे कुणालाही सहज शक्य आहे. म्हणजे एकदा असंच झालं बरं का. एका देवळामध्ये एक आजीबाई काहीतरी प्रवचन होतं म्हणून गेल्या होत्या ऐकायला. कुणीतरी घरी आल्यावर त्यांना विचारलं की कसं झालं प्रवचन? त्या म्हणल्या, फारच सुंदर, काय सुंदर बोलले बुवा, काय छान झालं. ते म्हणाले, काय सांगितलं त्या बुवांनी, काय प्रवचनामध्ये सांगितलं काय? ते काही मला माहीत नाही, पण माझ्या 200 वाती वळून झाल्या. 200 वाती वळून झाल्या म्हणजे ते व्याख्यान छान झालं का? अहो रुजलं काय? रुजलं काहीच नाही. कितीतरी लोक वाती वळण्यासाठी किंवा वेळ जाण्यासाठी व्याख्यान प्रवचनाला येतात, पण तो खरा त्याचा हेतू नसावा. त्या व्याख्यानातनं काहीतरी मुठभर तरी आपण घेऊन जायला पाहिजे, साठवायला पाहिजे, त्याच्यावर आपलं विचार मंथन व्हायला पाहिजे. ह्या खरा श्रवणाचा अर्थ आहे. आणि श्रवण कसं करायचं तर लगेचच समर्थ आपल्याला एक सुंदर उपमा देतात, पण दृष्टांत दिल्याशिवाय आम्हाला सिद्धांत पटत नाही. लगेच समर्थ पुढच्याच ओवीमध्ये म्हणतात, चातक पक्षी वरीच्या वरी, चंचू पसरून थेंबुटा धरी, जीवन सकळही अव्हेरी भूमंडळीचे. अतिशय लोकप्रिय असा दृष्टांत दिलेला आहे समर्थाने. चातक पक्षी काय करतो? पृथ्वीवरचं सगळं पाणी जे आहे, पृथ्वीवर भरपूर पाणी आहे, खरं म्हटलं तर 79% पाणीच आहे. ते पाणी त्याला, चातक पक्षाला तहान लागली तरी ते पाणी तो पित नाही, ते सगळं बाजूला सारतो आणि पावसाचा एक लहानसा थेंब सुद्धा त्याला अतिशय प्रिय असतो. तो चंचू पसरून चोच उघडतो आणि वरच्या वरती तो पावसाचा थेंब चोचीमध्ये झेलतो आणि तोच प्राशन करतो असं म्हटलेलं आहे. आता ह्या दृष्टांत देऊन आपल्याला काय सांगायचं आहे? हा जो ज्ञानाने, श्रवणाने माणसाचा अंतरंग विकास साधला जातो. आणि ज्ञान कसं मिळतं तर शब्दाद्वारे मिळतं, हेही आपण पाहिलेलं आहे. कानातून आत जातं, कानातून मग मनात जातं. आणि श्रवण जर का लक्षपूर्वक झालं तर त्याच्या मनावर आणि बुद्धीवर पुष्कळ काळ टिकणारा परिणाम होतो, खोल परिणाम होतो. आणि नेमकी हीच गोष्ट समर्थ इथे आपल्याला सांगतात, या दृष्टांताद्वारे स्पष्ट करतात. कुणाकडनं ऐकायचं? पुष्कळ लोक पुष्कळ काय काय सांगत असतात, पण खरा साधक आहे, ज्याला उन्नती साधायची, त्यांनी फक्त सद्गुरूंचं ऐकावं.
जसं चातक पक्षी फक्त पावसाचं पाणी आत घेतो, सेवन करतो, प्राशन करतो, तसंच खऱ्या साधकांनी फक्त सद्गुरूंचं ऐकायचंय. आणि कसं ऐकायचंय? तन्मयतेने, उत्कटतेने. तो चातक पक्षी असा चोच उघडून बसलेला असतो. पावसाच्या आगमनाची वार्ता आली की तो असा, आणि कधी पाऊस येतोय आणि कधी मी त्या चोचीमध्ये झेलतोय, ते प्राशन करतोय असं त्याला होतं. खऱ्या साधकांनी सुद्धा सद्गुरूंचा प्रत्येक शब्द कानामध्ये साठवून ठेवायचा आहे. असं केलं आणि खरंच आहे, चातक पक्षाकडनं काय शिकायचं आपल्याला? तर अनन्यता शिकायची. त्यामुळे चातक पक्षी कितीही तहानलेला असला तरी तो जमिनीवरचं पाणी पित नाही, केवळ वरून पडणारे पावसाचे थेंबच तो चोचीमध्ये वरच्यावर झेलतो. एकाग्रतेने त्या पावसाची वाट पाहतो. मग शिष्याने काय करायला पाहिजे? शिष्याने सुद्धा हेच, अगदी हेच सद्गुरू मुखातून बाहेर पडणारं वचन अतिशय श्रद्धेने श्रवण करावं. तर चातक पक्षी खरा आहे का खोटा आहे का कवी कल्पना आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. विद्वानांमध्ये त्याच्याबद्दल मतभेदही असतील, परंतु त्याच्यातलं सार लक्षात घ्यायचं. चातक पक्षासारखं केवळ पावसाचे थेंब प्यायचे, तसंच केवळ सद्गुरू मुखातनं ज्ञान घ्यायचे. आणि दुसरं आहे की तो इतर पाण्याचा विचार करत नाही. तसंच इतर जे श्रवण आहे ना ते काढून टाकायचे, ते सोडून द्यायचे. त्यामुळे साधकांनी सुद्धा इतर व्यवहारामध्ये किंवा अगदी प्रपंचातले बाकीचे व्यवहारातले बाकी सगळ्या गोष्टी बाजूला सारायच्यात आणि एक सद्गुरू मुखातनं ज्ञान श्रवण करायचे. म्हणजे कौटुंबिक असू दे, व्यक्तिगत असू दे, सामाजिक असू दे, हे सगळे विचार मनातनं काढून टाकले. जर का अनन्यता साधता आली साधकाला, भक्ताला, तर त्याचा निश्चितपणाने लाभ होतो. अगदी साध्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा नाही का लॉयल्टी बोनस असतो. तुम्ही एकाच कंपनीशी, एका संस्थेशी, एका बँकेशी समजा लॉयल राहिलात, निष्ठावान राहिलात, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही मिळतं. इथे मिळणार काही नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं मिळणार आहे ते म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणार आणि ते सद्गुरू मुखातनं. कारण पण होतं काय, अति पण श्रवण करू नये बरं का. श्रवण अतिशय उत्तम जरी असलं तरी अतिश्रवण केल्यामुळे गोंधळ वाढतो. मग त्यापेक्षा नेमक्या व्यक्तीचं, योग्य व्यक्तीचं योग्य वाक्य आपण श्रवण ठेवलं तर आपल्या मनामध्ये गोंधळ वाढणार नाही, उलट तो निश्चय जास्तीत जास्त दृढ होत जाणार आहे. त्यामुळे श्रुतीमध्ये श्रवण आहे आणि स्मृतीमध्ये स्मरण आहे. ही श्रुती आपल्याला जास्तीत जास्त त्याची कपॅसिटी म्हणा, त्याची शक्ती म्हणा, त्याची ग्रहण क्षमता वाढवायची आहे. म्हणून आणि सद्गुरूंच्या मुखातनं आलेले शब्द कसे असतात? समर्थ पुढे म्हणतायत, तैसा शब्द वर्षाव होता, असो नेदावी वेग्रता, श्रवणपुटी सामाविता, मनन करावे. शब्दांचा वर्षाव होतोय. कुठून? सद्गुरू मुखातनं. शब्दांचा वर्षाव एकदा सुरू झाला की मन तिथे पूर्ण एकाग्र करावं. तिथे व्यग्रता असू देऊ नये. सद्गुरू काही सांगतायत आणि आम्हाला काहीतरी संसाराची, घरात काय चाललंय, भाजी कुठली आणायची, हा चिंता नकोच. या काळज्या सोडूनच द्यायच्यात. एकाग्रतेने श्रवण करायचं. एकाग्रतेने पूर्ण लक्ष 100% सद्गुरूंच्या बोलण्याकडेच द्यायचे. ते शब्द कानामध्ये अगदी भरून घ्यायचे, अगदी साठवून ठेवायचे आणि मग त्याच्यावर आपण विचारही करायचे. आता हे जे सद्गुरू आहेत, हे जे ज्ञानी पुरुष आहेत, ते ईश्वराशी तदाकार झालेले असतात. आणि म्हणून सद्गुरूंची वाणी म्हणजे दिव्य वाणी. ते साधे शब्द नाही आहेत बरं का. तुम्ही आम्ही बोललेले शब्द वाऱ्यावर उडून सुद्धा जातात, पण सद्गुरूंचे शब्द तसे नसतात. अगदी साधे बोलणे. त्यामुळे सहज बोलणे हितोपदेश असं म्हटलेलं आहे. साधं बोलताना सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी एक पारमार्थिक सत्य ते सांगत असतात. त्यामुळे त्यांची दिव्य वाणी, कारण त्यांचे शब्द हे परावाणीपासून स्फुरलेले असतात. असेच वरच्यावर वैखरी वाणीतनं उच्चारलेले नसतात, परावाणीतनं स्फुरलेले असतात. आणि म्हणून त्यांचा वर्षाव मुक्तपणाने होत असला तरी त्याच्यातला आशय साठवून घ्यायचा आहे, मनामध्ये अगदी साठवून घ्यायचा आहे. कारण श्रवण केल्यानंतर मनन आवश्यकच आहे बरं का. खरं तर श्रवण सुरू असतानाच त्यावर एकीकडे मनन घडायला हवं. हे दोन्ही प्रकार एकाच मानसिक प्रक्रियेच्या दोन बाजू आहेत.
पण जे ऐकलं बरं का, जे ऐकलं त्यातून निश्चित ज्ञान निर्माण होण्यासाठी त्याच्यावर चिंतन हवं, त्याच्यावर हेतुपूर्वक विचार पाहिजे, म्हणजेच मनन पाहिजे. आणि ह्यालाच म्हटलेलं आहे मनन. मन नाहीच होतं, मन न असं म्हटलेलं आहे. आणि मननाने काय होतं तर जे श्रवण केलंय, जे ज्ञान ते आत्मसात होतं, ते घट्ट बसतं, ते पक्क होतं. आणि म्हणून श्रवणानंतर मनन आवश्यक आहे. आता मनन करण्यासाठी मन आधी एकाग्र पाहिजे, स्थिर पाहिजे. मन 10 ठिकाणी गुंतलेलं, 10 ठिकाणी भरकटणारं मन नकोच आहे, व्यग्र नको आहे. पण म्हणजे ह्याचा अर्थ असा पण नाही बरं का की मन रिकामं असावं. कारण आपल्याला तर माहिती आहे एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. मग मन रिकामं नसावं, पण ज्या गोष्टीसाठी तुम्ही मन देता तिथे ते परिपूर्ण असावं. सद्गुरू बोलताना लक्ष मनामध्ये दुसरे कुठलेही विचार नसावे. जसं चातक पक्षाचं उदाहरण पाहिलं आपण. कुठलेही दुसरे विचार नको, सद्गुरूंच्या बोलण्याकडे 100% लक्ष द्यायचं. रिकामं नाही ठेवायचं मन, पण ते भरून घ्यायचं. आपलं भांडं अधिकाधिक सद्गुरू वचनाने भारून टाकायचे. असं केलं तर आपण व्यवहारात नाही का म्हणत की हां या दिवशी समजा मंगळवारी माझ्याकडे आलात तरी चालेल, मी फ्री आहे. फ्री आहे याचा अर्थ काही बाकीची कामं नाही आहेत, मी अगदी काय रिकामा आहे असं नाही आहे, पण तुमच्यासाठी तेवढा वेळ काढू शकतो. तुम्ही मला फोन करा, भेटायला या दिवशी मी अवेलेबल आहे. तसंच मनसुद्धा पूर्ण अवेल करायचे ते कुठे, सद्गुरू वचनामध्ये. तेवढंच करायचं, तेव्हा बाकीचे विचार नको. असं केलं म्हणजे ज्या कारणासाठी मन वापरलं जाणार आहे त्याच्यासाठी ते पूर्णपणाने द्यायचं आहे. आता बोलताना सुद्धा हे सगळं करत असताना आपलं मन व्यग्र कशामुळे होतं बघा. आपण समजा काही अभ्यास करतोय, काही वाचन करतोय, पण कुठला तरी फोन आला आणि फोनवर काहीतरी वेगळी बातमी समजली की आपलं मन व्यग्र होतं. त्या परिस्थितीमध्ये ते गुंतून जातं. एखाद्या मैत्रिणीकडे काही समजा संकट आहे, काही दुःखाचा प्रसंग की आपण तिकडेच वाहवत जातो. आता ह्या बोलण्याला सुद्धा मर्यादा पाहिजे. किती बोला, कम बोलो, कम में बोलो और काम का बोलो. जास्ती बोलायचं नाही, जास्ती ऐकायचं नाही. ऐकायचं फक्त सद्गुरू वचन, फक्त सद्गुरू मुखातनं बाहेर पडलेले वाक्य फक्त ऐकायचे. बोलायचं तर जास्त नाहीच आहे, म्हणजे व्यग्रता कमी होते. श्रवणपुटी सामाविता मनन करावे म्हटलेले. आणि ह्या मननासाठी एकाग्रता पाहिजे, एकाग्रतेसाठी निश्चय पाहिजे, त्याच्यासाठी एकांत पाहिजे. मग हे पथ्य आपण घालूनच घेऊया. ज्याला स्वतःची प्रगती साधायची आहे त्यांनी कधीही तिसऱ्याबद्दल बोलू नये. एकमेकाशी इंटरॅक्शन होणं ठीक आहे, एकमेकाशी संवाद साधणं अगदी योग्य आहे, पण दोन व्यक्तींनी तिसऱ्या कुठल्या तरी अनुपस्थित व्यक्तीबद्दल काहीतरी बोलणं करायचंच नाही. त्या निंदेने सुद्धा आपल्याला त्याचाही त्रास होतो. निंदा आपण तिसऱ्या व्यक्तीशी करतो, पण त्रास मात्र आपल्याला होतो. त्यामुळे कुणाची निंदा करू नये. आणि त्याचबरोबर दुसरं पथ्य असं आहे की स्वतःची स्तुती पण करू नये. मी बघा कसा, मी किती शहाणा, मी किती विद्वान, मी किती हुशार, मला कसं ज्ञान आहे, मी कसा अमका, मी कसा तमका. दुसऱ्याची निंदा नाही, स्वतःची स्तुती नाही, हे तर नक्कीच आपण करायला पाहिजे. म्हणजे मग ते मन नाही त्या ठिकाणी व्यग्र न राहता परमेश्वराप्रती ते एकाग्र राहतं, ते मोकळं राहतं. आणि मग जो विचार करायचा आहे ना, खरा विचार करायला हवा, तो केला पण जातो. त्यामुळे निंदा टाळेल. आणि निंदा कशी आहे सांगू का, आता आपण सगळे मोबाईल वापरतो नाही का. एखाद्या वेगळ्या परराज्यामध्ये, परप्रांतामध्ये गेल्यावर आपल्याला त्या मोबाईलला रोमिंग लागतं. रोमिंग म्हणजे काय आहे तर आउटगोईंग कॉलला पण लागतं आणि इनकमिंग कॉलला सुद्धा चार्ज पडतो. निंदा तशीच आहे बरं का. तुम्ही केलीत तरी तुम्हाला तोटा आहे, दुसऱ्याची निंदा तुम्ही केलीत तरी तोटा आहे. पण तुम्ही केली नाही, तुम्ही नुसती ऐकलीत तरीसुद्धा तोटाच आहे, तरीसुद्धा तुमची हानीच होणार आहे, नुकसानच आहे. त्यामुळे निंदा करायची तर नाहीच, पण ऐकायची सुद्धा नाही. असं पथ्य पाळूया का आपण. मग मन व्यग्र न होता एकाग्र होईल. आणि मग एकाग्र मनामध्ये योग्य विचार, सद्गुरू मुखातनं बाहेर पडलेला विचार रुजण्याची जास्त शक्यता आहे.
उपनिषदात सुद्धा श्रवणाला फार महत्त्व दिलं आहे बरं का. अगदी बृहदारण्यकामध्ये याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा संवाद आहे, त्याच्यात सुद्धा याज्ञवल्क्य म्हणतात आत्मा वारे श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य, असंच त्याचं वर्णन आहे. त्यामुळे उपनिषदामध्ये श्रोतव्य म्हटलेलं आहे, ब्रह्मसूत्र हे मंतव्य आहे आणि भगवद्गीता हे निदिध्यासितव्य आहे. आणि ह्या तिन्हीचं त्याच्यातले संदर्भ या आत्मारामामध्ये आले. म्हणजे ब्रह्मसूत्र, उपनिषद, भगवद्गीता या सगळ्याचं सार ह्या आत्मारामामध्ये आलेलं आहे. आणि मग हा परमार्थ आपल्याला साधता येऊ शकतो. जसं जसं मन एकाग्र होईल तशी आकलन शक्ती, ग्रहण क्षमता वाढायला लागते आणि मग समज पण वाढते, समजायला लागतं. आणि परमार्थ हा कसा आहे सांगू का, हा काही पार्ट टाईम करण्याचा विषय नाही आहे की संपूर्ण प्रपंच केला आणि मग आता थोडे 2 तास मिळालेत आता परमार्थ करू, असं नसतं. परमार्थ हा फुल टाईम करण्याचा विषय आहे, पूर्ण जबाबदारीने करण्याचा विषय, पूर्ण ज्ञानासहित करण्याचा विषय आहे. प्रपंचासाठी वेळ देऊ नका असं नाही आहे, प्रपंचासाठी वेळ द्या, पण किती? बघा ना, दिवसाला 24 तास आहेत. 8 तास समजा तुमच्या अगदी झोपेमध्ये गेले, 8 तास अगदी प्रपंचामध्ये गेले असं धरा. खरं लागत नाही एवढा, पण उरलेले 8 तास तरी आम्ही परमार्थ करतो का? नाही करत. खरं प्रपंच करताना सुद्धा परमार्थ करणं अगदी सहज शक्य आहे. म्हणजे चिंतनासाठी म्हणा, नामासाठी म्हणा, ध्यानासाठी म्हणा, एवढे वेळ देतो का आम्ही? आम्ही किती वेळ देतो? एखादी जपमाळ, एखादं पुस्तक, एखादी पोथी, एवढंच. म्हणजे खरं म्हटलं तर निदान 16 तास तरी प्रपंचातले काढून परमार्थाला द्यायला पाहिजे. कसे द्यायचे? अहो, येता जाता, उठत बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. प्रपंच उत्तम करा, सावधपणाने करा, दक्षतेने करा, पण तो करत असताना मनामध्ये परमार्थाचे विचार ठेवायला काय हरकत आहे? त्यामुळे इतकं काही कठीण नाही आहे आणि हळूहळू सत्वगुण वाढतो. श्रवणाने म्हणा, एकाग्रतेने म्हणा, चिंतनाने म्हणा, सत्वगुण वाढतो आणि सत्वगुण हा परमार्थ साधनेसाठी अत्यावश्यक आहे, मॅन्डेटरी आहे. त्यामुळे तो अनुकूल आहे. आणि म्हणून आपल्याला सत्वगुण वाढवायचा असेल तर हा बाकीचा पसारा थोडा कमी करायचा आहे, एकांतमध्ये चिंतन करायचे, सद्गुरुमुखातून श्रवण करायचे. आणि त्याच्यासाठी आदर्श कोण आहे? चातक पक्षी. चातक पक्षी जसा फक्त पावसाचं पाणी घेतो, तसं आम्ही फक्त परमार्थाचाच विचार करू, सद्गुरुमुखातून आलेले विचार आमच्या मनामध्ये एकाग्रत करू. हा चातक पक्षी असाच एकदा गंगेच्या किनाऱ्यावर त्या पावसाची वाट बघत उभा, म्हणजे झाडावर बसलेला होता. पाऊस आला नाही तेव्हा त्याची शक्ती सगळी संपली, तो गंगेच्या पात्रात पडला. पण गंगेच्या पात्रात पडून सुद्धा त्यांनी तोंड उघडलं नाही किंवा गंगेचं पाणी सुद्धा तो प्यायला नाही. इतकी अनन्यता आहे, इतकी आपल्याकडे असायला पाहिजे नाही का? सद्गुरू मुखातून बाहेर पडलेला शब्द अगदी झेलायचा आहे, निष्ठेने त्याच्यावर चिंतन मनन करायचं आहे आणि मग हे सगळं परमार्थातली प्रगती शक्य आहे. पुढे म्हणतात समर्थ, लाग वेग जाणवून शब्दाचा, आवा का पहावा मनाचा, शब्दा आतील गर्भाचा सांटावा घ्यावा. अहो, ऐकलं पुष्कळ, समजा पुष्कळ ऐकलं तरी ह्या पारिभाषिक काही शब्द असतात. या अध्यात्म मार्गामध्ये सुद्धा सगळ्याच शब्दाचा अर्थ सारखा नसतो. काही पारिभाषिक शब्द आहेत, द्वैत, अद्वैत, अद्वय, निर्गुण, निराकार वगैरे. हे सगळे शब्द समजून घ्यावे लागतात. एकाच शब्दाचे विविध अर्थसुद्धा असतात. ब्रह्म म्हणजे काय आहे? तर ब्रह्म म्हणजे परब्रह्म आहे का, देव आहे का, काय आहे, हे आधी समजून घ्यावा लागतो. त्यामुळे आधी बोलणाऱ्याचा संदर्भ ओळखायला पाहिजे, शब्द वापरणाऱ्याचा हेतू काय आहे त्याच्यामध्ये हे समजून घ्यायला पाहिजे. आणि मग त्या शब्दामध्ये जो अर्थ त्यांना अभिप्रेत आहे बोलणाऱ्याला, त्याचा सुद्धा सारांश आधी जाणून घ्यायचा आहे, मग मनामध्ये साठवायचा आहे. सांटावा करावा असं म्हटलेले, मग तो साठवायचा आहे.
बाकीचं व्यावहारिक ज्ञान एक वेळ आम्हाला जसं बोललं तसं समजू शकतं, पण अहो अध्यात्म मार्गामध्ये हे नाही आहे ना. आत्मानुभवाचा हा प्रांत आहे तो अतिइंद्रिय आहे, इंद्रियाच्या कक्षेतच येणारा मुळी तो नाही आहे. त्यामुळे ही शब्दांची भाषा तिथपर्यंत पोचूच शकत नाही. आणि हे जरी खरं असलं तरी संतांचा जो आत्मानुभव आहे तो आपल्याला ते निवेदन करण्यासाठी त्यांनाही भाषेचाच आधार घ्यावा लागतो ना. बोली अरूपाचे रूप दावीनं असं माऊलीने आपल्याला म्हणजे एक त्यांनी चॅलेंज घेतलेलं आहे. अरूप असलं तरी ते रूप मी दाखवीन कशातनं, माझ्या शब्दातनं. कारण संतांकडे ते सामर्थ्य आहे, त्यांच्या शब्दाला वजन आहे आणि म्हणून त्यांना तो भाषेचा आधार घ्यावा लागतो. पण म्हणून त्या संतांच्या शब्दाचा आम्हाला अर्थ लागेल असं नाही बरं का. त्यामुळे तो शब्दाचा अर्थ शोधताना स्वरूपानुभवाचा संदर्भ मात्र काही केला सोडायचा नाही. त्यांचा हेतू नजरेआड होऊच द्यायचा नाही आणि त्यासाठी त्यांच्या शब्दातला अधिक गर्भितार्थ जाणून घ्यायचा आहे. नाहीतर मग संतवचन समजावून घेताना त्यांना अभिप्रेत नसणारा भलताच अर्थ आम्ही लावतो आणि मग त्याच्यावरूनच वादंगम असतं. न स्त्री स्वातंत्र्यमर्हती असं म्हणे मनूने म्हटलंय मनुस्मृतीमध्ये, असं नाही आहे. आम्ही संदर्भ सोडून एखादंच वाक्य घेतो आणि त्याच्यावरून कलह किंवा मतभेद आमचे होतात, हे योग्यच नाही आहे, असं म्हटलंच नाही आहे मनूने. पण मात्र विपरीत अर्थ घेतल्यामुळे काहीतरी भलतेच अर्थ त्याच्यातनं निघतात आणि ज्यांचा काही अभ्यास नाही आहे असे टीकाकार म्हणा, भाषांतरकार म्हणा, काहीतरी चुकीचे अर्थ लावतात आणि मग एकूण सगळ्या त्या प्रसंगाला, त्या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळतं. असं करायला नको आहे. संतांच्या शब्दाची फेक आधी लक्षात घ्यायची. आपण व्यवहारात सुद्धा काय काय वेगळ्याच गोष्टी बोलतो नाही का. आमचं घर गंगेवर आहे. गंगेवर म्हणजे गंगेच्या वर आहे का? अहो गंगेवर आहे म्हणजे गंगेच्या काठावर आहे. आणि गंगा म्हणजे सुद्धा गोदावरी असू शकते, कृष्णा असू शकते, कोयना असू शकते. कुठलीही नदीला गंगा म्हणण्याचा प्रघात आहे. संदर्भ समजून घ्यायचा आहे. संत म्हणतात आमचं घर गंगेवर आहे म्हणजे गंगा ही कुठली आहे, ते कुठल्या गावात राहतात समजून घ्यायचं. आणि गंगेवर म्हणजे गंगेच्या काठावर आहे असा अर्थ होतो. आता प्रत्येक भाषेलाच त्याचा एक लहेजा असतो, त्याची एक शैली असते आणि त्यामुळे ते समजून घ्यायला पाहिजे. त्याच्या मागचा मूळ भाव, त्याचा हेतूसुद्धा समजून घ्यायला पाहिजे. व्यवहारात सुद्धा आपण म्हणतो ना शहाणा आहेस, याचा अर्थ काय? खरं तर शहाणा आहेस हे बरोबर आहे, पण ज्याला समजायचं त्याला बरोबर सांगतो. शहाणा आहेस म्हणजे तुला काही कळत नाही, हे कसं काय? हा त्याच्यातला हिडन अर्थ आहे, मध्ये लपलेला अर्थ आहे. मग वेदांत शास्त्रामध्ये सुद्धा देव शब्द वेगवेगळ्या प्रकारांनी वापरतात. देव म्हणजे हे आपले गणपती, विष्णू, शंकर, विठोबा, दत्त हे देव आहेत आणि परब्रह्माला सुद्धा देव म्हटलेलं आहे. त्यामुळे देव, इंद्र, ब्रह्म हे सगळे शब्द आत्मा या अर्थी वापरलेले असतात बऱ्याच वेळेला. पण कधी कधी इंद्र म्हणजे देवांचा राजा इंद्र असाही आहे. त्यामुळे शब्दांचे जे बदलते अर्थ आहेत संदर्भानुसार ते लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून नुसतंच ऐकायचं नाही आहे. श्रवण म्हणजे जे काना, त्याचा अर्थ इथे उलगडायचा आहे. फोलपटं टाकून द्यायचे, त्याच्यातला दाणा घ्यायचा, त्याच्यातला कस घ्यायचा, त्याच्यातलं सार आपल्याला सेवन करायचं आहे. म्हणजे श्रवण महत्त्वाचं आहे, श्रवण महत्त्वाचं आहे, त्याच्यातला अर्थही महत्त्वाचा आहे. बरं, त्या श्रवणामधली अनन्यतासुद्धा महत्त्वाची. चातक पक्षाप्रमाणे बाकीचा फापट पुष्कळ गोष्टी कानावर पडत असतात. सगळ्याच साठवून ठेवल्या तर काय गोंधळ होईल. बाकीच्या टाकून द्यायच्या, ज्या अनावश्यक आहेत त्या सगळ्या टाकून द्यायच्या आणि आवश्यक तेवढ्या घ्यायच्या आहेत असं समर्थ आपल्याला सांगतायत. आता समर्थ शिष्याला काय म्हणतायत बघा. अरे तू कोण कोणाचा, शिष्याला म्हणतायत अरे तू कोण कोणाचा, कोठून आला शिकायचा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा. अरे तू कोण आहेस. आता कोण आहे म्हणजे शिष्याची ओळख नाही असं नाही बरं का अर्थ. कोण आहेस म्हणजे कोहम, मी आहे तरी कोण. हा खरं म्हटलं तर माणसाला लागलेला, माणसाने शोध घेण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. कोहम, मी कोण आहे. आणि समर्थ त्याच संदर्भाने विचारतात. कोण म्हणजे तुझं नाव काय वगैरे विचारत नाही आहे. अरे तू कोण आहेस, कोणाचा आहेस, कुठून आलायस, कसा आलास,
या प्रश्नावर आधीच सांगितलेले विचार मनात आण, लक्षात घे. तू कोण आहेस? शिष्याला विचार. साधा प्रश्न नाही आहे बरं का, साधा प्रश्न नाही. अगदी शंकराचार्यांनी सुद्धा त्या हस्तामलकाला प्रश्न विचारला होता. तो हस्तामलक, त्याचं नाव होतं पृथ्वीधर, आणि तो मंद होता, जडबुद्धी होता असं इतरांना वाटत होतं. पण समर्थांच्या समोर तो आला आणि समर्थांनी त्यांना प्रश्न विचारला. शंकराचार्यांनी, समर्थांनी नाही, शंकराचार्यांनी त्याला प्रश्न विचारला. कस्त्वं शिशो, कस्त्वं शिशो, कस्य कुतोसि गंता, किं नाम ते त्वं कृतम आगतोसि, एतन्मयोक्तं वद चार्भकत्वं मत्प्रीतये प्रीती विवर्धनोसि. तू कोण आहेस असं त्याला प्रश्न विचारला. आणि हा जड वाटणारा, मतिमंद वाटणारा मुलगा बोलायला लागला ना, कारण तो प्रश्न साधा नव्हता. तू कोण एवढाच प्रश्न नव्हता, आणि तो लगेचच बोलायला लागला. नाहं मनुष्यो न च देव यक्षौ, मी मनुष्य नाही, मी देव नाही, मी यक्ष नाही. न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मशूद्राः, मी ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्रिय कोणीही नाही. न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोधरूपः, मी गृहस्थाश्रमी नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी वनप्रस्थाश्रमी नाही, मी संन्यासी नाही, मी यती नाही. मी कोण आहे? निजबोधरूपः, निजबोध, आत्मज्ञान स्वरूप मी आहे, असं त्या आचार्यांना त्या म्हणजे पृथ्वीधराने उत्तर दिलं. आणि त्याचं नाव त्यांनी हस्तामलक ठेवलेलं आहे. प्रश्न साधे वाटले तरी साधे नसतात, त्याच्या मागचं गूढार्थ समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे ह्या सगळ्याच एकूणच आपल्या सगळ्या जीवनाला 2 अंग आहेत बरं का. ज्ञान आणि विज्ञान ही 2 अंग आहेत. अवतीभोवती ज्या अनेक घटना घडत असतात, आपल्या भोवतीसुद्धा पुष्कळ घटना घडत असतात, त्या जगाचं ज्ञान करून देणारं ते विज्ञान, आणि स्वतःचं किंवा आत्मज्ञान करून देणारं ते ज्ञान. त्यामुळे ज्ञानही आहे आणि विज्ञानही आहे, परंतु या सगळ्या दोन्हीचा उगम कशात आहे? तो जिज्ञासेमध्ये आहे. पण बघा, कुठलीही समस्या उभी राहिली तरच जिज्ञासा निर्माण होते, नाही का? जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा केव्हा होते? जेव्हा समस्या निर्माण होते तेव्हा. आता हे जग कसं निर्माण झालं, कोठून झालं, कोणी केलं, कशाचं केलं, या सगळ्या समस्या विज्ञानाच्या आहेत खरं म्हटलं तर. आणि मी कोण, कुणाचा, कुठून आलो, कसा आलो, कुठे जाणार आहेत, या समस्या त्या आत्मज्ञानाच्या समस्या आहेत. म्हणजे ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन्हीला समस्या आहेतच. या समस्यांची उत्तरं शोधण्यासाठी कुठे जायचं आम्ही? कुणाला विचारायचं? सद्गुरूंकडनं श्रवण, त्यांच्या मुखातनं जे वाक्य येतं त्याचं श्रवण करायचं आहे, त्याच्यावर मनन करायचं आहे. आणि हेच तर आत्मारामाचं प्रयोजन आहे. आलो पुन्हा आपण त्या विषयापर्यंत. आत्मारामामधनं आपल्याला काय जाणून घ्यायचं हेच तर जाणून घ्यायचं आहे. आता ह्या ओवीमध्ये समर्थ लौकिक अर्थाने नाही तर आध्यात्मिक अर्थाने प्रश्न विचारतायत, आणि ते बरोबर त्या पृथ्वीधराला कळले. आणि म्हणूनच तो हस्तामलक झाला. हातावर ठेवलेल्या आवळ्याला जसं आपण चारी बाजूने निरखू शकतो, तसा हा हस्त म्हणजे हात आणि आमलक म्हणजे आवळा, हस्तामलक त्याचं नाव ठेवलं. आता बघा, या ओवीमध्ये अरे तू कोण कोणाचा, कोठून आलासी कैचा, या ओवीमध्ये समर्थ म्हणजे बघा लौकिक अर्थाने नाही विचारते. कोण कोणाचा, कुठून आला असं सांगितलं तर आपण साधी उत्तर देऊ. माझं हे नाव आहे, मी अमक्या गावाहून आलो आहे, मी अमक्याचा मुलगा आहे, अशी. पण हा प्रश्न लौकिक नव्हता, तर तो पारमार्थिक होता. आणि म्हणून त्याचं उत्तरसुद्धा तितकंच सूक्ष्म असायला पाहिजे. आणि मग पुढे समर्थ म्हणतात, अरे त्वा जन्मांतर घेतले, काय मानितोसी आपुले, ऐसे तुवा विचारले पाहिजे आता. तूच आता विचारायला पाहिजेस की आत्तापर्यंत तू किती जन्म घेतलेस, पुष्कळ जन्म घेतलेस, आणि त्या सगळ्यांना जर का तू आपल्या मालकीचं मानत असशील तर खरं तसं आहे का? मागच्या जन्मात मी कोण होते हे मला आत्ता आठवत नाही आहे, पण समजा सगळं आठवलं तर किती माझे माता पिता, किती भाऊ बहिणी, किती पती, किती नाती असतील, काही कळायलाच मार्ग नाही आहे. मग
ते तुझ्या मालकीचं समजतोस ते खरं नाही आहे बरं का. नीट शोधून पाहे. विचारे मना तुची शोधूनही पाहे असं समर्थ म्हणतात. त्यामुळे तुला विचार करायला पाहिजे. आणि विज्ञान म्हणा किंवा आत्मज्ञान म्हणा, याच्यातल्या समस्या वेगळ्या आहेत. आपण आत्ताच पाहिलं, विज्ञानाचे प्रश्न वेगळे, आत्मज्ञानाचे प्रश्न वेगळे. आता समस्या वेगळ्या तर उपायही वेगळेच असणार की. त्यामुळे उपाय किंवा विचार पद्धतीसुद्धा वेगळ्या आहेत. आणि समर्थ आता इथे आपल्याला विज्ञान नाही सांगत आहेत, तर अध्यात्म सांगतायत. आणि ह्या अध्यात्मातल्या विचार पद्धती सांगतायत. आणि त्यालाच म्हटलेलं आहे मनन. मनन. प्रत्येक जीवाला भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे, भविष्य आहे. तसेच पूर्वीचे जन्मसुद्धा आहेत. काल काय झालं हे मला माहिती आहे, मागच्या वर्षी काय झालं हे मला माहिती आहे, पण मागच्या जन्मात काय झालं हे मला नाही माहिती. त्यामुळे मागचे जन्म आहेत, तसे पुढचे पण पुष्कळ जन्म आहेत. प्रत्येक जन्मामध्ये जो देह लाभतो त्याला जर मी घट्ट धरून बसले तर किती वेडेपणा ठरेल तो. त्यामुळे आपलं मानू नकोस. त्या अनुषंगाने येणाऱ्या व्यक्ती म्हणा, वस्तू म्हणा, मुलं, पत्नी, घर, दार, गाव, हे सगळं जर का तू आपलं म्हणायला लागलास, त्यामुळे, आणि खरं सांगू का, त्याच्यामुळे सुखदुःख प्राप्त होतात. त्या प्रत्येक जन्मात हे सगळं सोडून जाताना मानसिक ओढाताण होते, अगदी निश्चित होत असते. पण हे सगळं भ्रामक आहे. सुखही भ्रामक आहे, दुःखही भ्रामक आहे, नातीही भ्रामक आहे, जन्मही भ्रामक आहे, देहही भ्रामक आहे, सगळं भ्रामकच आहे. मग खरं काय आहे? सगळं जर तुम्ही मिथ्या म्हणताय, भ्रामक म्हणताय, मग खरं काय आहे? म्हणजे ज्याला मी अगदी निश्चितपणाने हे माझं आहे, हा मी आहे असं म्हणू शकीन, असं काही आहे का तत्व? याचा शोध घ्यायचा आहे. आणि ज्यावर आपला अधिकार नाही त्याला आपलं म्हणू नये. या देहावर माझा काहीही अधिकार नाही, तो माझ्या स्वाधीनसुद्धा नाही आहे. तो कधी पडेल ह्याच्यावर माझं नियंत्रणसुद्धा नाही आहे. त्याला किती आयुष्य आहे, किती व्याधी आहेत, काय रोग होणार आहेत, काहीही माहिती नाही आहे. मग तरी त्याला मी आपलं म्हणतो, म्हणजे किती वेडेपण आहे हा सगळ्यात. त्यामुळे जीव म्हणा, आत्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, हे सगळे अजन्म आहेत. त्याला होणं माहिती नाही. जीवाला होणं माहिती नाही आहे. जीव असतोच, ब्रह्म आहेच, आत्मा आहेच, तिथे केवळ असणं आहे, होणं नाही. नेहमीच आपण बोलतो इथे बीइंग आहे, पण बिकमिंग नाही आहे. त्यामुळे ही सगळी आपल्याला कर्मधर्म संयोगाने किंवा ऋणानुबंध जेवढा आहे तेवढी भेटलेली ही आसपासची माणसं आहेत. माझे भाऊ, बहीण, आई, वडील, पती, मुलं, हे सगळे या जन्मापुरते. आणि ते सुद्धा काही काळापुरते. जन्म म्हणजे माझ्या जन्मावर ते मला पुरणारे नाही आहेत. काही काळापुरतं जितका त्यांचा आणि माझा संबंध आहे तेवढेच ते राहणार आहेत. ही एकदा मनाशी पक्की खात्री व्हायला पाहिजे. मी कोण आहे? ते परमात्म्याचं स्वरूप आहे, सोहम. बघा ना, सूर्य तर किती तेजस्वी आहे, पण सूर्याचा एक लहानसा कवळसा आपल्या घरामध्ये येतो. त्या कवळशामध्ये सुद्धा सूर्याचे सगळे गुण असतात. सूर्य तर केवढा मोठा आहे, तो कवळसा केवढूसा आहे, पण तरीसुद्धा सूर्य प्रकाश देतो तसा कवळसा सुद्धा प्रकाश देतो. त्या कवळशामध्ये सुद्धा काही क्षण थांबलो तर आम्हाला ऊब वाटायला लागते. म्हणजे जसे सूर्याचे सगळे गुण त्याच्या किरणामध्ये आहेत, तसे त्या ब्रह्माचे सगळे गुण माझ्यामध्ये आहेत. सगळे म्हणजे सगळे. त्यामुळे अहो, जीव हा ब्रह्माचाच अंश आहे. अहम ब्रह्मास्मी हे जाणवायला पाहिजे. आणि मग ह्या जीवामध्ये थोडेसेच गुणधर्म आहेत, माझ्यामध्ये किंचितच आहे, त्या ब्रह्मामध्ये पुष्कळ आहेत. पण जेव्हा माझे थोडेसे गुणधर्म पूर्ण धर्म होऊन माझ्या अनुभवाला येतील, केव्हा? जर मी त्याच्याशी एकरूप झालो तर. आत्ता मी अल्पज्ञ आहे आणि तो सर्वज्ञ आहे. ज्ञ कॉमन आहे दोन्हीमध्ये, पण माझं ज्ञान अल्प आहे आणि त्याचं सर्वज्ञ आहे. मग हा अल्पज्ञ सर्वज्ञ कधी होईल? बघा हां, थेंब, पाण्याचा एक थेंब बाहेर आहे किंवा माझ्याजवळ बाटली आहे, भांडं आहे, पाणी आहे, तांब्या आहे, कळशी आहे, पीप आहे, याच्यातला थेंब हा स्वतःला स्वतंत्र समजतो. पण हाच थेंब वाहत 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 जर का समुद्रापर्यंत पोचला तर तो समुद्रच होऊन जाणार. मग तो थेंब वेगळा राहत नाही. मलाही तेच करायचे. हा थेंबुटा सागरी बुडाला,
हा थेंब तिथपर्यंत वाहत जायला पाहिजे. म्हणजेच हा जीवात्मा आहे तो ब्रह्माशी तदाकार व्हायला पाहिजे. मग या थेंबाने समुद्रात जाऊन पडायला पाहिजे. मला सुद्धा ब्रह्माशी परमात्म्याशी तदाकार व्हायचं आहे. पुढचा जन्म जर का नको असेल तर ह्या वासना हा अहंकार काढून टाकायचा आहे. जाऊ दे, पुढचा जाऊ दे हो, पुढचा जन्म कुणी बघितलाय, पण आजचं आमचं जीवन सुखी व्हायला पाहिजे. ते शांत व्हायला पाहिजे, ते निर्भय असायला पाहिजे, ते तृप्त असायला पाहिजे. असं जीवन करता येईल का? एवढं तरी आम्हाला मिळेल का? अहो मिळेल ना, नक्कीच मिळेल. मरणानंतरची जी मुक्ती आहे ना, तो सगळा उधारीचा मामला आहे. पण आम्हाला जीवन जगत असताना मुक्ती पाहिजे. जीवनमुक्त, आचार्यांच्या शब्दात म्हणलं तर जीवनमुक्त जर का व्हायचं असेल तर जीवन जगतानाच मुक्ती मिळवणं हा रोकडा साक्षात्कार आहे. समर्थांच्या भाषेत म्हणलं तर रोकडा साक्षात्कार आहे. कसा मिळवायचा तो? याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये असताना आम्ही मुक्तीचा सोहळा भोगणार आहोत. कारण संसारामध्ये हा जो संसार आहे ना, आमच्या अवतीभोवती, संसार म्हणजे चार माणसांचा नाही बरं का, हा सगळा दिसणारा दृश्य पसारा आहे. या संसारामध्ये दोन कळप आहेत. एक असतो तो प्रपंच. ते म्हणतात आम्हाला दुःख येतच वाट्याला, पण सुख मिळालं तर जास्त बरं होईल, असं प्रपंचिक लोक म्हणतात. आणि पारमार्थिक लोक म्हणतात की मला केवळ सुखरूपच व्हायचं आहे. सुखरूप व्हायचं आहे म्हणजे त्याच्याशी तदाकार व्हायचं आहे. म्हणजे आम्हाला फक्त जो वृत्ती बदलायची, विचार बदलायचे, म्हणजे आमचं जीवन बदलणार आहे. सुखदुःखाकडनं आम्हाला पूर्ण सुखाकडे जायचं असलं तर थोडा ट्रॅक बदलायचा आहे. ह्या ट्रॅकवरची गाडी ह्या ट्रॅकवर आणायची. प्रपंचातलं जे मन गुंतलंय ते फक्त परमार्थात आणायचं. पण हा ट्रॅक बदलताना खडखड होता कामा नाही आहे बरं का. ते शिफ्टिंग किंवा ते ट्रान्सफॉर्मिंगसुद्धा स्मूथली व्हायला पाहिजे. म्हणजेच त्या प्रपंचाच्या कळपातून आपल्याला बाहेर पडता येतं आणि मग परमार्थाच्या कळपामध्ये सामील होता येतं. काय करायचं याच्यासाठी? सगळा प्रपंच सोडायचा नाही हो. प्रपंच उत्तम करायचा, मनापासून करायचा. फक्त ते करत असताना परमार्थाची जाणीव ठेवायची. मी कोण आहे हा विचार पक्का पाहिजे. म्हणजे साधा अगदी तुम्ही एक्सरसाइज करत असाल, व्यायाम करत असाल, व्यायाम करता करता त्या भगवंताचं नाव घ्यायला काहीच हरकत नाही आहे. सिनेमाला जाणार असाल, सिनेमा बघताना सुद्धा नाव घ्यायला हरकत नाही आहे. तुम्ही घरातली काही कामं करतायत, ट्रेननी प्रवास करतायत, नाव घ्यायला काय हरकत आहे. म्हणजेच ह्या प्रपंचातला जास्तीत जास्त काळ त्या परमार्थासाठी द्यायचा आहे. एवढं जर आपल्याला प्रपंचातला परमार्थामध्ये पालटता आलं तर मन एकाग्र होईल आणि तो परमार्थ सहज सोपा होईल. त्यामुळे प्रापंचिक आहोत हे विसरायचं नाही आहे, कर्तव्य टाळायची नाही आहेत, पण परमार्थाचं भान कायम ठेवायचं आहे. आणि म्हणून आता समर्थ म्हणतायत, अरे त्वा जन्मांतर घेतले. हा झाला आहे आपला. पुढे म्हटलेलं आहे, येथे तुझे काहीच नाही. तुझे इथे गोळा करून ठेवलीस ना इस्टेट प्रॉपर्टी वगैरे, हे तुझं काहीच नाही आहे. येथे तुझे काहीच नाही. भुलला आहेस काही? काय तू विसर पडला का काय तुला? चुकून आलासी जाई जेथीचा तेथे. अरे तू चुकून आलायस इकडे, चुकलायस, रस्ता चुकलायस. या जगात खरं आपलं म्हणता येईल असं काहीतरी आहे का? काहीही नाही आहे. पण गैरसमज आहेत ना आपले. स्वतःबद्दल सुद्धा गैरसमज आहे. हे घर माझं आहे, ही मुलं माझी आहेत, हे सगळं ह्या घरातलं सगळं सामान माझं आहे, सगळं माझं 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 म्हणून उगीच जमवून ठेवते. हा सगळा गैरसमज आहे. हे सगळं मिथ्या. हेच काही तुला ह्याच्यातली एक टाचणीसुद्धा वरती नेता येणार नाही आहे मृत्यूनंतर. पण गैरसमजामुळे आम्ही वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल इतके अडकून पडतो. आणि खरं म्हटलं तर काहीतरी तुझ्या हातनं चूक घडली, प्रमाद घडला म्हणून तू चुकून इकडे आलायस. तुझं घर तिकडे. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं, वो दुनिया मरे बाबुल का घर ये दुनिया ससुराल. इथे मी कसा तरी जगतो. हे सासरी जगणे मला माहेरची ओढ आहे. त्यामुळे भेटालं का कोणी माझ्या माणसांना माहेरीच्या. आपल्या माहेरची माणसं अतिशय प्रिय असतात. कितीही ती स्त्री म्हातारी झाली तरी तिला माहेरविषयी ओढ असतेच. त्यामुळे माहेरचं इथे म्हटलेलं आहे, त्या तिथे तू राहत होतीस, इथे चुकून आलेली आहेस. चुकून आलासी जाई जेथीचा तेथे.
जिथल्या तिथे जा, तुझं जे मूळ घर आहे ते ओळख आणि तिकडे जा, मूळ ठिकाणाला जा. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. उगमाकडे जायचे. नदीला सुद्धा सागराची ओढ असली तरी पुन्हा त्या सागराच्या पाण्याची वाफ होऊन पुन्हा पाऊस पडतो आणि पुन्हा ती पर्वतावरच जाते. त्यामुळे नदीला सुद्धा माहेरशीच ओढ आहे. अहो, जीव काय करतो, इथे अविवेकाने आलेला आहे आणि तो माझं 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 करत बसतो. खरं तर इथली एकही वस्तू, एकही व्यक्ती त्याची नाही आहे. माझ्याबरोबर इथलं एकही गोष्ट येणार नाही. जे मी प्राप्त केले, जे साठवले, जे अगदी असोशीने घेतले, हौसेने किती वस्तू घेतल्या, ते सगळं इथेच राहणार आहे. किती पैसे साठवलेत. पूर्वी पैसे साठवले की ते जमिनीत पुरून ठेवायची पद्धत होती. हंडा, मोहरांचा हंडा जमिनीत पुरला जायचा. ते येणार आहे का तुझ्याबरोबर? नाही. धनानी भूमौ, धन आहे ते भूमीतच राहणार आहे. पशवश्य गोष्टी, पशुधन खूप आहे, गाई बैल सगळं भरपूर गोधन आहे. ते कुठे राहणार आहे? गोठ्यातच राहणार. ते तुझ्याबरोबर येणार नाही. कितीही प्रिय तुझी गाय असली, बैल असला, घोडे असले तरी ते तुझ्याबरोबर येणार नाही. धनानी भूमौ पशवश्य गोष्ठे, भार्या गृहद्वारे जनस्मशाने. अहो, पत्नी फार प्रिय आहे मला, अतिशय आमचं एकमेकांवर प्रेम आहे, ती पण येणार नाही. ती कुठपर्यंत येईल तुला निरोप द्यायला? गृहद्वारे, उमऱ्यापर्यंत फार तर येईल. जनस्मशाने, नातेवाईक कुठपर्यंत येतील? स्मशानापर्यंत. स्मशानामध्ये एकदा ते अंत्यविधी उरकले की सगळे घरी जाऊन छान आंघोळ करून चहा पिणार आहेत, जेवणार आहेत. कोणीही तुझ्याबरोबर येणार नाही. धनानी भूमौ पशवश्य गोष्ठे, भार्या गृहद्वारे जनस्मशाने. बरं, देह इतका अंजारला, गोंजावला, सजवला, नटवला, तो तरी येणार आहे का? नाही ना. देहश्चितायाम, हा देह चितेवरच जाणार आहे. परलोक मार्गे, परलोकामध्ये कोण येणार आहे तुझ्याबरोबर? कर्मानुगो गच्छति जीव एक हा. जी कर्म केली आहे, ज्या वासना होत्या, त्याला अनुसरत तो जीव एकटाच जाणार आहे. कोणीही येणार नाही तुझ्याबरोबर. हे सगळे ज्याला तू आपलं मानलंस ते कोणीही खरे नाही आहे. ते तुझ्याबरोबर कितीही जवळचा मित्र असला तरी तो म्हणणार नाही की चल तुझ्याबरोबर मी पण येतो. कोणीही येणार नाही आहे, हे लक्षात ठेव. या सगळ्या गोष्टी इथेच सोडून जायच्या आहेत. असाच एक राजा होता बरं का. अजून एक कथा बघूया. राजा होता, त्याला 4 राण्या होत्या. एक होती चतुरा, एक होती मधुरा, एक होती सुंदरा आणि एक होती अंतरा. अतिशय सगळ्या त्या तिन्ही राण्यांवर राजाचं अतिशय प्रेम होतं. ती अंतरावर फार कमी होतं. अशा 4 राण्या होत्या आणि मोहामुळे तो त्या सगळ्यामध्ये अगदी गुरफटून गेलेला होता. आणि एकदा त्याला वाटलं आपण या राण्यांना विचारावं, म्हणून त्यांनी त्या चतुरेला विचारलं. चतुरा अतिशय हुशार होती, नावाप्रमाणे चतुर होती, बुद्धिमान होती, राजाला सल्ला वगैरे द्यायची. त्या चतुराला विचारलं की माझ्या मृत्यूनंतर तू येशील ना माझ्याबरोबर? ती म्हणली नाही 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 नाही, मी नाही तुझ्याबरोबर येणार. मग त्या मधुरा, जी अतिशय गोड बोलायची, काय वाणी मधुर होती तिची, अशा मधुरेला विचारलं तू येशील ना माझ्याबरोबर माझ्या मृत्यूनंतर? ती म्हणली नाही नाही, मी नाही येणार. तिसरी होती सुंदरा. ती तर म्हणली मी तर अजिबातच येणार नाही. सुंदरा म्हणजे देह सुंदर होता, हिचं बोलणं सुंदर होतं, तिची बुद्धी सुंदर होती, पण ह्या तिघी म्हणल्या मी नाही येणार तुझ्याबरोबर. मग अंतराला काही त्यांनी विचारलंच नाही की ह्या तिघी नाही म्हणल्या आणि ही अंतरा काही मलाच फारशी आवडत नाही. पण ती आपणहून म्हणाली की मी येईन महाराज, मी आपल्याबरोबर येईन. पण येणारं कोण आहे? ते अंतरंगच आपल्याबरोबर येणार आहे. तर जो जीव आहे तो एकटाच येणार आहे. त्यामुळे ती अंतरा मात्र त्याच्याबरोबर जाते. असं कथा आहे. आता कथा सोडून देऊया, पण आपण त्याच्यातला भावार्थ लक्षात घेऊया की एकट्यालाच जायचं. कितीही लोक असले, कितीही मोठा लोकसंग्रह असला तरी ह्याच्यापैकी कुणीही बरोबर येणार नाही. त्यामुळे वास्तविक जीवाचं मूलस्थान काय आहे ते वेगळंच आहे. त्याची विस्मृती झाल्यामुळे चुकून सारख्या चुका घडतात आणि चुकून तो ह्या जगामध्ये येत जात राहत असतो. त्यामुळे अशा गोष्टी घडतच असतात. भगवंत सुद्धा हेच सांगतात की आपल्याबरोबर इथलं काहीही येणार नाही. आणि समर्थच सुद्धा तेच सांगतात, येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही. आणि भूल पडली, अरे तुला भ्रांती झाली आहे आणि म्हणून तू हे सगळं आपलं माझं 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 म्हणतोयस. पण
पण तू खरा कोण आहेस लक्षात घे. पुढच्या ओळीत समर्थ तेच सांगतायत, तू समर्थाचे लेकरू, तू समर्थाचे लेकरू, अभिमाने घेतला संसारू, अभिमान टाकता पैल पारू, पावशील बापा. अरे तू समर्थाचं लेकरू आहेस. समर्थ म्हणजे समर्थ रामदास नाही बरं का, समर्थ म्हणजे परब्रह्म. इथे प्रभू रामचंद्र सुद्धा घेऊ शकतो, पण प्रभू रामचंद्र सुद्धा परब्रह्म स्वरूप आहे. तू कोण आहेस? त्या सर्व शक्तिमान देव जो आहे, परमात्मा जो आहे, त्याचं मूल आहेस, त्याचं लेकरू आहेस. पण काय झालं, अहंकार धारण केल्यामुळे संसाराच्या चक्रामध्ये अडकलायस. खरं त्या परमात्म्याचं लेकरू असून या चक्रामध्ये अडकलायस. जर का तू फक्त एकच गोष्ट कर, अहंकार टाकला, तर या संसाराच्या चक्रातनं तू निश्चितपणाने बाहेर पडशील. समर्थाचे लेकरू. अहो ईश्वर कसा आहे? असीम आहे, अमूर्त आहे, अनंत आहे, चिन्मय आहे. आणि जीव कसा आहे? मूर्त आहे, सीमित आहे, शांत आहे, आणि त्याच्यामध्ये मीपणा ठासून भरलेला आहे. आणि त्यामुळेच काय झाले, जीव हा कालाच्या अधीन आहे. काळ जसा नाचवेल तसा हा जीव नाचत असतो. आणि जीव म्हणजे या कालाच्या प्रवाहामध्ये पराधीनपणा वाहणारं ईश्वराचंच, पण शांत रूप आहे. खरा ईश्वर अनंत आहे, पण आम्ही शांत आहोत, आम्ही तुकड्यामध्ये जगतोय. त्या म्हणून जीवन, इथे जीवाला ईश्वराचं लेकरू म्हटलंय, मूल म्हटलेलं आहे. अहंकार काय करतो? त्या अनंताला शांत बनवतो. खरा तो अनंत आहे बरं का, त्याला अंत नाही आहे. पण जेव्हा मी म्हणते, मी माधवी जोशी, माझा हा देह, माझं हे नाव, माझा हा हुद्दा, माझी ही पदवी, माझी मुलं, माझं घर, माझा संसार, माझा देश, तेव्हा मी स्वतःला बंदिस्त करते. एक एक कुंपणं घालून घेते, आपल्या एक एक भिंती घालून घेतल्या आहेत. आणि मग मला वाटायला लागतं ही म्हणजेच मी. ही मी नाही आहे, मी ही नाही आहे, मी ईश्वर स्वरूप आहे. ते अनंत रूप म्हणजे मी आहे, पण मी अहंकारामुळे स्वतःलाच बंदिस्त केले, स्वतःला कोंडून घेतलेलं आहे. आणि म्हणून हा अहंकार त्या अनंताला शांत बनवतो, कालातीताला कालाधीन करतो. खरं तर तो परमात्मा कसा आहे? कालातीत आहे. त्याला भूत भविष्य वर्तमान नाही आहे. अब्जावधी वर्षापूर्वी सुद्धा तो होता आणि अजून अब्जावधी वर्षानंतर तो असणारच आहे. त्याला अंत नाही आहे. पण मला आहे ना, मला जन्म आहे, मला मृत्यू आहे. म्हणजे माझं जीवन मी एका काळाच्या मध्ये बंदिस्त केलेलं आहे. ही व्यक्ती एवढे एवढे वर्ष आयुष्य जगली, असं आपणच स्वतःला कुंपण घातलेलं आहे. पण हे कुंपण काढलं तर मी अनंत आहे, मी अमूर्त आहे, मी अव्यक्त आहे, मी अविनाशी आहे. हा एकदा अहंकार जर का नाहीसा झाला की जीवावरचं त्या कालाचं स्वामित्व संपून जातं आणि मग काळ काहीच करू शकत नाही. अगदी यम नचिकेता संवादामध्ये सुद्धा नचिकेता हाच म्हणतो की तो म्हणजे काळ त्याच्यापुढे काही करूच शकत नाही. आणि म्हणून समर्थाने इथे म्हटलेलं आहे, तू समर्थाचे लेकरू. आता इथे हे सगळं सांगत असताना सुद्धा आपल्याला किती प्रकारचे अहंकार आहेत, किती प्रकारचे अभिमान आहेत हो, कशा कशाचे. त्यांनी एवढी विश्वव्यापक सृष्टी निर्माण केली, त्याला कशाचा अभिमान नाही. आणि आम्ही एवढंसं काहीतरी कार्य करतो आणि आम्हाला केवढा अभिमान. कुठले 8 प्रकारचे अभिमान आहेत आम्हाला. मुख्य, बारीक बारीक तर पुष्कळच आहेत, पण मुख्य 8 अभिमान आहेत. एक म्हणजे देहाभिमान, देह म्हणजेच मी ही खात्री झालेली आहे. दुसरा आहे कर्माभिमान, कर्म हाच माझा स्वभाव झाला आहे, क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय मी राहू शकत नाही, कर्माचा अभिमान आहे. जात्याभिमान तर आहेच आहे, कुळाचा अभिमान आहे, आम्ही असे, आम्ही कोकणस्थ, आम्ही देशस्थ, आम्ही कऱ्हाडे, आम्ही सिकेपी, आम्ही 96 कुळी. अभिमान आहेतच, सगळ्याचेच आम्हाला अभिमान आहेत. कुळाभिमान आहे, देशाभिमान आहे, सगळं आहे. बरं ते देशाभिमान तरी ठीक आहे, आम्हाला स्थानाभिमान सुद्धा आहे. आम्ही पुण्याचे, आम्ही सांगलीचे, आम्ही साताऱ्याचे, आम्ही सोलापूरचे, आम्ही न्यू जर्सीचे, सगळे अभिमान आहेतच आम्हाला. म्हणजे काय, आम्हाला सगळं स्थानाचा अभिमान आहे, धर्माचा आहे, सगळे अभिमान आहेतच. त्यामुळे मानवता खरा हा धर्म आहे. बघा ना, धर्म हा काही हिंदू मुस्लिम धर्म नाही आहे.
वाहणं हा पाण्याचा धर्म आहे, दाहकता हा अग्नीचा धर्म आहे. मग आमचा धर्म काय? तर खरं म्हटलं तर तुमचा माझा धर्म आहे तो मानवता धर्म असायला पाहिजे. माणुसकी हाच धर्म आहे आमचा. त्यामुळे धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे. या सगळ्या गोष्टी संपून जाऊ दे. एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. येईल वागता? असा धर्म असायला पाहिजे. पण आम्हाला नाही त्या धर्माचा अभिमान आहे. ज्ञानाचा तर अतिच अभिमान आहे. पदव्या आहेत, इतके ग्रंथ वाचलेत, इतकं मुखोद्गत आहे, इतकं माझी व्याख्यानं, इतकी प्रवचनं आहेच. ज्ञानाचा अभिमान आहे. मोक्षाचा सुद्धा अभिमान असतो बरं का. म्हणजे या मोक्षाचं स्वरूप सांगता येत नाही, मोक्षाच्या अभिमानाचं स्वरूप सांगता येत नाही, पण तो मिळण्यापूर्वी सुद्धा अभिमान आहे. आणि द्वैतामध्ये मात्र आत्मज्ञान नसतं. आणि जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत अभिमान आहेच. किंवा उलटं म्हणता येईल, अभिमान आहे म्हणजे द्वैत आहे, म्हणजे अजून तुम्हाला काही प्राप्त झालेलं नाही आहे. आणि म्हणूनच प्रपंचातनं आपल्याला परमार्थाकडे जायचं असेल तर ह्या अभिमानाचा, अहंकाराचा त्याग करायचा. कारण प्रपंच म्हणजे काय? प्रदर्शन आहे. आणि परमार्थ म्हणजे काय असं विचाराल तर ते आत्मदर्शन आहे. मग प्रदर्शनाकडनं आपल्याला आत्मदर्शनाकडे जायचं असेल तर खरंच जायलाच पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी काय करायचं? ही देहबुद्धी टाकायची. देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, हा इतका घट्ट बसलाय ना, तो काढून टाकायचा. आणि देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, ती आत्मबुद्धी व्हायला पाहिजे. आता समर्थ म्हणतात शिष्याला, ईश्वरापासून झाला असी. तू कुठून झालाय? समर्थाचे लेकरू म्हटलं होतं ना मागच्या ओवीमध्ये. तू समर्थाचे लेकरू. आता म्हटलेलं आहे ईश्वरापासून झालासी, परी तू तयासी चुकलासी. म्हणून हे दुःख भोगीसी, वेगळेपणे उत्कट. खरं तू त्याचं स्वरूप आहे. त्याच्याकडे आहे का दुःख, चिंता, काळजा? अहो तो आनंद स्वरूप आहे. मग त्याच्यापासून तू झालायस आणि तू एवढ्या दुःखामध्ये, एवढ्या संकटामध्ये, एवढ्या आठ्या आहेत तुझ्या कपाळावर, एवढ्या चिंता तू करतोयस. कसं काय? वेगळेपणामुळे. तू वेगळं मानतोयस ना स्वतःला. खरं तू तोच होतास. खरा जीव आहे तो ईश्वरापासूनच निर्माण झालाय. पण ईश्वराला विसरल्यामुळे, विस्मरण झाल्यामुळे तयासी चुकलासी. आणि म्हणून जीवाला वेगळं पण प्राप्त झालेलं आहे, दुजे पण प्राप्त झालंय. आणि त्या वेगळेपणामुळे या जीवाला जीवनामध्ये तीव्र असं दुःख भोगावं लागतंय. हा वेगळेपणा काढून टाक, हा मीपणा काढून टाक, मग सगळं सुखच सुख आहे. नाहीतरी जीवनात काय आहो, सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख येतच की. एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्व्हर लाईन. अगदी काळे ढग दाटून आले तरी कुठून तरी एखादी रुपेरी रेषा डोकावतच असते. त्यामुळे दुःखाने जरी आमचं जीवन व्यापलेलं असलं तरी सुख कुठनं तरी येतोच. ही जीवनाची अटळ अशी स्थिती आहे. पण माणसाला सारखं सुखच पाहिजे, सारखं मला सुखच पाहिजे, दुःख नकोच माझ्या वाट्याला. दुःख आम्ही टाळू पाहत असतो, परंतु ह्या दोन्ही गोष्टी त्याला लाभत नाही. सारखं दुःख दे म्हटलं तरी मिळणार नाही, सारखं सुख दे म्हटलं तरी मिळणार नाही. हे जीवन हे सुखदुःखाचं मिश्रण आहे. सगळे जीव त्या सुखाची इच्छा करत असतात. तेव्हा तशी ती सुखाची एक कायमची अवस्था आहे का? आनंदाची एक अवस्था आहे का? पण मग ती जीवाला मात्र प्राप्त होत नाही. याचाच अर्थ जीवाचा मार्ग चुकला अशी अवस्था आहे बरं का. जिथे नित्य आनंद आहे अशी अवस्था आहे, पण आम्हाला नाही ती सापडत. आम्हाला तो मार्गच चुकला आहे आम्ही. आणि खरंच आहे, आपण मार्ग चुकलेले आहोत, वाट चुकलेले आपण आहोत. त्यामुळे इथे समर्थ म्हणतात की जीव हा ईश्वराला म्हणजे आपल्या मूळ स्थानाला विसरलाय. हेच तर त्याच्या दुःखाचं प्रमुख कारण आहे. जिथे जायचंय तिथे सोडून आम्ही नाही तिकडे वाटा शोधत असतो, हे चुकीचं आहे ना. विस्मृतीमुळे काय झालंय, हा जीव ईश्वराला पूर्ण विसरलाय आणि तिथनं वाट चुकलाय तो. खरं म्हटलं तर वेगळेपणामुळे त्याला शांतपणा आलाय, सीमितपणा आलाय. अहंकार हे त्या शांतपणाचं वेगळं रूप आहे. तो एकदा सुटला ना, अहंकार एकदा सुटला की वेगळेपणा मिटूनच जातो आणि जीव पुन्हा चिन्मय ईश्वराशी तादात्म्य पावतो आणि मग आनंद रूप होतो. आनंद पाहिजे का तुम्हाला?
त्याच्याशी तद्रूप व्हायचे, वेगळेपणा काढून टाकायचे, द्वैत सरून गेलं, अद्वैतामध्ये आपण विलीन झालो की मग सुखच सुख आहे, आनंदच आनंद आहे. मग तू आता काय करशील शिष्या, काय करशील? त्यागीसी सकळ वैभवाला, सगळ्या वैभवाचा त्याग करून टाक. आणि विश्वास असी माझी या बोला, माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास आहे ना, सगळ्या वैभवाचा त्याग कर. तरी मी घालीन रे तुझला, तू एवढा विश्वास जर का माझ्यावर निष्ठा ठेवलीस ना, श्रद्धा ठेवलीस, तर मी घालीन रे तुझला जेथील तेथे. जेथील तेथे घालीन म्हणजे जिथनं आलायस ना तिथे तुला नेऊन ठेवीन. हे माझं वचन आहे, ही माझी प्रतिज्ञा आहे. तुला नक्की आता माझ्यावर विश्वास ठेव, श्रद्धा ठेव. श्रद्धा ही नेहमी मनाच्या पातळीवर असते आणि निष्ठा ही नेहमी बुद्धीच्या पातळीवर असते. श्रद्धा मनाच्या पातळीवर, निष्ठा ही बुद्धीच्या पातळीवर. आता शिष्याने काय करायला पाहिजे? सगळ्या आधी पहिल्या प्रपंचाचा, त्या वैभवाचा, सामर्थ्याचा, सगळ्याचा त्याग करायला पाहिजे. मी तुला मूळ स्थानापर्यंत, जे मूल स्थान आहे तिथपर्यंत मी तुला नक्की नेऊन पोचवीन. बघा ना, व्यवहारात सुद्धा एखादं ध्येय प्राप्त करण्यासाठी काही विशिष्ट गुण लागतात ना. समजा ॲथलेटिक्स आहे, क्रिकेट आहे, स्पोर्ट्स कुठला आहे, तर काहीतरी विशेष चपळता, विशेष काटकपणा लागतो. तसं अध्यात्म मार्गामध्ये सुद्धा विशेष पाहिजे ते म्हणजे सगळ्यात पाहिजे ते ईश्वर दर्शन किंवा आत्मज्ञान होण्यासाठी त्याग पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे. या दोन्हीची आवश्यकता आहे, म्हणजे अगदी मॅन्डेटरीच आहेत म्हणा ना. श्रद्धा पाहिजे आणि त्याग करण्याची तयारी पाहिजे. ईश्वर कसा आहे? सूक्ष्म आहे, पवित्र आहे. त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी त्याच्यासारखं होता आलं पाहिजे. आपण नेहमीच बघतो दूध हे दुधात मिसळतं, पाणी पाण्यात मिसळतं, तेल तेलात मिसळतं. मग तुम्हाला ईश्वरामध्ये मिसळायचं आहे का? मग तुम्हीच ईश्वर व्हा. तुम्हाला आनंद मिळवायचा आहे का? मग आधी आनंद वाटायला शिका. एवढं जरी केलं तरी त्या ईश्वराचं दर्शन होऊ शकतं, त्याच्यापर्यंत पोचता येतं. अर्थात प्रपंचातली सत्ता, संपत्ती, संतती यांच्यापासून मागे फिरायला पाहिजे. असं केलं तर कदाचित सूक्ष्म बनता येईल आणि यालाच म्हटलेलं आहे त्याग. तर मूळ मुद्द्यावर आलो आहेत आपण. त्याग निरूपण आहे. काय त्याग करायचा आहे? या वैभवाचा, या संसाराचा, या आसक्तीचा सगळा त्याग करायचा आहे. आणि हा ईश्वर दर्शन हा कसा प्रांत आहे? आत्तापर्यंत कोणी गेलं नाही आणि गेलं असेल तर सांगायला परत येत नाहीत. जे म्हणतात मला ईश्वर दर्शन झालं त्यांना काहीच झालेलं नाही आहे. जनी जाणता तो म्हणे मूर्ख आहे. ज्याला कळलं ब्रह्म तो कधी सांगत नाही हो. त्यामुळे हा अज्ञात प्रांत आहे. पण तिथे जर का आम्हाला संचार करायचा असला तर मार्ग दाखवणारे गुरु आहेत बरं का. त्यामुळे जाणकाराचं मार्गदर्शन जर का आम्हाला मिळालं तर आम्हाला निदान मार्ग कळेल. तिथे ते पोचवत नाहीत पण मार्ग दाखवतात. मग त्यांच्यावर श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, विश्वास हवा. आणि श्री समर्थांसारखे जे थोर महात्मे आहेत ते अगदी सदैव तयार आहेत. ते असं म्हणत नाहीत की आता मला कंटाळा आला, माझी ड्युटी संपली, असं काही नाही. समर्थ काय, माऊली काय, तुकाराम महाराज काय, एकनाथ शांती ब्रह्म एकनाथ महाराज काय, किंवा आमचे नामदेव महाराज काय, हे सगळे किंवा इतरही अनेक संत आहेत, अनेक थोर असे द्रष्टे विचारवंत आहेत. हे सगळे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहेत, तयार आहेत, सज्ज आहेत. पण आम्हीच त्यांच्याकडे बघतसुद्धा नाही. आम्हाला ते नकोच आहे. आम्ही आमच्या प्रपंचामध्ये इतके गुरफटलेले आहोत, इतके गुंतलेले आहोत की त्याच्यातनं बाहेर पडणं हेच आम्हाला असुरक्षित वाटायला लागतं. खरं म्हटलं तर तिथे पोचलात की भय उरतच नाही. सगळी सुरक्षितताच आहे. कारण आपण परमेश्वराच्या प्रांतात प्रवेश केला की भय संपलंच. सगळं संपलं. भय संपलं, द्वैत संपलं, संशय संपले, सगळं संपून जातो. आणि मग अनुभव कशाचा आहे? तो एका आनंदाचा, चिद्रसाचा अनुभव आहे. तेवढाच त्या आनंदाचे डोही, आनंद तरंग अशी अनुभूती घ्यायची असेल तर या आत्मारामाचा अभ्यास करूया. समर्थांवर संपूर्णपणाने श्रद्धा ठेवूया.
या आत्मारामाचं थोडं पुन्हा पुन्हा वारंवार चिंतन करूया, मनन करूया, निधिध्यास घेऊया आणि त्या अहंकाराचा त्याग करून आपल्याला त्या आत्मानंद प्राप्त करून घेऊया. हेच त्या समर्थांकडे, त्या प्रभू रामचंद्रांकडे मागूया आणि आज इथेच थांबूया. शेवटच्या 2 ओव्या आपण म्हणणार आहोत. मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्माराम पाहे डोळा. पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ.